पाटील, नमस्कार. नमस्कार. पारनेर शहरामध्ये अजूनही बराचसा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी एवढा फास्ट निर्णय घेणारा नेता अजून बघितलाच नाही. कुठलंही माझ्याकडे पद नसताना सुद्धा 300 कोटीचा DPR हा 1 तासामध्ये, अक्षरशः 1 तासामध्ये मी, आणि जबाबदारीने बोलतो कॅमेऱ्यासमोर, 1 तासामध्येच मी मंजूर करून घेतला. जो काम करतोय बाबा, श्रेय तुम्ही घ्या, आमचं काही म्हणणं नाही. जो काम करतोय त्याला काम करू द्या. नाही, ते कुठे म्हणतात की तुम्ही पण कुठे त्यांना अडवलं गेलं, मग त्याचा कुठं पगाराचं काम चालू होतं पुढच्या. नाही, मी त्यांना अडवलं असतं तर ते आमदार झालेच नसते. तुम्हालाही माहिती आहे की माझं अस्तित्व माझ्या लोकांच्या जीवावर आहे, त्यांचं अस्तित्व आमच्या जीवावर आहे. मी त्यांच्या जीवावर नाही, ते माझ्या जीवावर. आज ते गाडीमध्ये जे लोक घेऊन फिरतात ना, त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या विरोधात काम केले, अशी लोक ते घेऊन फिरतात. त्यांनी फार मोठमोठ्या गोष्टी सहज पचवल्यात. तुम्हाला माहिती आहे, मी काही बोलणार नाही त्याच्यावर. सहज इतकी मोठी गोष्ट जो पचू शकतो, एखादा माणूस एखाद्याच्या आयुष्याची गोष्ट पचू शकतो, तर माझ्यासारख्याला सहज विसरून जाणं हा काही फार मोठा धक्का आहे मला, असं काही नाही. दादांनी सुरुवातीलाच मला सांगितलं की सुजित, तू मेरिटमध्ये सगळ्यात पुढे आहेस, मला तुला उमेदवारी द्यायची. पण आता त्यांचं खूप वय झालंय, त्यांनी पण अगदी हात जोडून मला कावळा शिवणार नाही वगैरे असे त्यांचे वाक्य आहेत. प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना आमदार केलं. दादांनी यांना शाळा देण्यासाठी राज्याचा मास्टर प्लॅन बदलून यांना शाळा दिली. नाही, प्लॅन वगैरे करून मी काही करत नाही. 80% लोकांचे जे DP आहेत ना व्हॉट्सअपचे, हे आमच्या झावरे कुटुंबात. माझा मेवना उपाध्यक्ष, त्याची सून अध्यक्ष, असं मी कधी करणार. म्हणजे अगदी लाल दिवा सुद्धा वसंतराव दादांनी मला टाळलं. मला सांगितलं की थांब, आपल्याला कार्यकर्ता मोठा करायचा आहे. आता सगळेजण मुलासाठी माझा मुलगा मोठी पार सगळीकडे. काही लोकांनी तर कलेक्शनला सोडले, 4 पोरं, 3 पोरं सगळे. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत झावरे पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली आहे. नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीनंतर महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहेत की ज्यांच्यावरती तालुक्याचं, जिल्ह्याचं राजकारण अवलंबून आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तालुक्याचा, जिल्ह्याचा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विकास होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती म्हणजे मिनी आमदारकीच्या निवडणुका असतात आणि त्या मिनी आमदारकीच्या अनुषंगाने आपण या मुलाखतीचं सत्र सुरू करत आहे. आज आपल्या मुलाखतीसाठी पहिल्या प्रथमतःच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आदरणीय सुजितराव झावरे पाटील आपल्या मुलाखतीसाठी या ठिकाणी येथे आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या मनातील संकल्पना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे प्लॅन्स आणि तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पना आपण जाणून घेणार आहे. पाटील, नमस्कार. नमस्कार. पहिल्या प्रथमतः आपण नुकताच 1 महिन्यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर प्रवेश केला. तर हा प्रवेश आपण म्हणजे का केला किंवा याच्या मागचं प्रयोजन काय? कुठल्याही राजकीय माणसाला त्या तालुक्यामध्ये त्याच्या हातून विकास व्हावा, म्हणजे बाकीच्यांचं माहीत नाही, पण मला तरी असं वाटतं की आपल्या हातातून विकास व्हावा तालुक्याचा. आणि मग जर निधी देण्याची, एखादा जर निधी देणारा नेता असेल, तर मला एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ते व्हिजन दिसलं की ते आपल्याला या तालुक्याला निधी देतील आणि त्याचा प्रत्यय तुम्ही बघितला, आणि म्हणून मी प्रवेश केला. पाटील, आपण जवळपास गेले 25 वर्ष तालुक्यामध्ये विकास काम करतायत. गेले जवळपास 9 वर्ष आपल्याकडे कुठलंही पद नाही. आपण अनेक वेळा सांगता कुठलंही पद नसताना विकास काम करतो. आता आणखी अशी कुठली विकास कामं आहेत तालुक्याच्या अनुषंगाने की त्या कामांच्या माध्यमातून तालुका पुढे जाईल? आपल्या संकल्पना काय म्हणतात? नाही, संकल्पना खूप आहेत आपल्या तालुक्यामध्ये. आपला पारनेर तालुका हा राज्यामध्ये सगळ्यात विस्ताराने भौगोलिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावरचा तालुका आहे. एकीकडं आदिवासी क्षेत्र आहे, इकडं खाली कुकडीचा कॅनॉल आहे, आणि वर्षानुवर्ष दुष्काळी तालुका म्हणून त्याची ओळख आहे. आणि मग आज खूप काम करणं अजून बाकी आहे. म्हणजे आज तुम्ही जर प्रत्येक क्षेत्रात गेले, मग तुम्ही आता ढोबळ प्रश्न विचारला, पण तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जर विचार आपण बारकाईने केला, तर पाणी क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये मी एकदा नदीजोड प्रकल्प राबवला होता. असे छोटे मोठे नदीजोड तालुक्यामध्ये राबवले, उपसा जलसिंचन योजना राबवल्या, तर किंवा मोठमोठे बंधारे जर आपण बांधले, तर तालुक्याला मुळामध्ये जे शेतकरी, आपल्या तालुक्यातले लोक मुंबईला का गेले, तर आपण इथं दुष्काळाच्या
झळा सहन केल्या म्हणून लोक मुंबईला गेले. तर पहिलं काम आपल्या तालुक्यामध्ये पाणी हा पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर जास्त काम केलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. पाटील, आपण आरोग्य आणि शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्याची झलक म्हणजे त्याची चुणूक किंवा त्याचं कामाचा जो प्रत्यय आहे तो पूर्ण तालुक्यात आलेला आहे. आता आपण पाणी या प्रश्नावर काम करताय. यापेक्षाही आपल्याला अजून कुठलं वेगळं काम वाटतं की त्यांनी तालुक्याची उंची एका वेगळ्या उंचीवर जाईल किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये तालुका आपला कुठेतरी प्रगत दिसेल? नाही, असं आहे की पारनेर जे शहर आहे तुम्ही बघता, तुम्ही जर कधी नेवासाला गेला किंवा तालुक्याच्या कुठल्याही गावी गेलात, तुम्ही श्रीगोंद्याला गेले किंवा उद्या तुम्ही राहत्याला गेले किंवा जिथं जिथं तालुक्याची जी प्लेस आहे अशा ठिकाणी गेल्यावर श्रीरामपूरला गेले तर तुम्हाला तिथे एक तालुका असल्यासारखं जाणवतं गेल्यावर. तसं पारनेर शहरात गेल्यावर आजही का जाणवत नाही, तर पारनेर शहरामध्ये अजूनही बराचसा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पारनेर शहरामधल्या अनेक योजना आजही प्रलंबित होत्या, तर त्या फक्त तिथला DPR म्हणजे ज्याला आपण विकास आराखडा ज्याला म्हणतो तो मंजूर नसल्यामुळेच पारनेरचं जे आत्ताची जी परिस्थिती आहे ते आहे. आणि मग तिथं जर काम केलं तर तालुक्यातले सगळे लोक हे पारनेरमध्ये येत असतात आणि मग पारनेरच्या सगळ्या तालुक्यातून येणाऱ्या माणसाला पारनेरची जर उंची वाढली तर संपूर्ण तालुक्याची उंची वाढेल, त्या शहराची उंची वाढली तर तालुक्यातल्या लोकांच्या दृष्टीने ते सोयीचं होईल. म्हणून मला पहिला फोकस आता एक जर काही आदिवासींचे जर एक काही प्रश्न सोडले तर पारनेरला सुद्धा फोकस करणं फार गरजेचं आहे. पाटील, आपण आत्ताच मला वाटतं एक 8 दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं आजच 8 दिवस झाले आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन पारनेरचा शहरी विकास आराखडा मंजूर केला. म्हणजे पहिल्या प्रथम तर सोशल मीडियामध्ये अनेक त्याची चर्चा झाल्या. आपण विकास आराखडा मंजूर केल्याची आपण व्हिडिओ म्हणजे क्लिप पण टाकली. पण विकास आराखडा, शहरी विकास आराखडा म्हणजे काय, आणखी अजूनही काही लोकांना लक्षात येत नाही. तर नक्की शहरी विकास आराखडा म्हणजे काय, त्या माध्यमातून आपण कुठल्या प्रकारे कामं करणार आहे? नाही, शहर विकास आराखडा असा, याचा अर्थ असा की कुठलंही शहर वसवत असताना तुम्ही अगदी अनादी कालापासून जरी बघितलं तर एखाद्या राजाला जर नगरी वसवायची असेल तर तो व्यापारी पेठ वेगळी किंवा तिथं असणाऱ्या माणसांना वैद्यकीय सुविधा ज्या लागतात त्या वेगळ्या, तिथं येणाऱ्या जाणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांना असणारं बस स्थानक असेल किंवा वेगवेगळ्या धर्मांची, आपण भारतामध्ये राहतो इथं कॉस्मोपॉलिटन सगळे जाती धर्माचे लोक आपल्या याच्यामध्ये राहतात. मग उद्या प्रत्येक समाजाला असं वाटतं की माझ्या समाजाचं एक इथं भवन असावं की तालुक्यातून येणारा जो वर्ग आहे त्या समाजाचा तो तिथं बसून त्या समाजातली जी काही थोर माणसं आहेत त्यांचं चिंतन करतील वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या DPR म्हणजे जोपर्यंत तुम्ही आराखडा मंजूर करत नाही तोपर्यंत तुमच्या या सगळ्या गोष्टींना काही किंमत राहत नाही. त्याशिवाय शासनाच्या मोठ्या प्रमाणावरचा जो निधी आहे तो तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून DPR हा खूप महत्त्वाचा आहे. पारनेरच्या नगरपंचायतीने 300 कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे पाठवला, पण तो DPRच मंजूर नसल्यामुळं ते पैसे आज आपण घेऊ शकत नव्हतो. मग त्याच्या अनुषंगानं संविधान भवन असेल किंवा उद्या जैन समाजाची एक मागणी होती की आम्हाला एक आमची जैन धर्मशाळा असावी किंवा अजून काही छोटी छोटी गोष्टी असतात की ज्या सगळ्या लोकांच्या दृष्टीने फार गरजेचे आहेत. अग्निशामकचं एक बंब असतो, म्हणजे आज पारनेरला जर काही आग लागली तर थेट श्रीगोंद्याहून नाही तर नगर शहरातून मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की बाबा असं असं आहे, पण DPR मंजूर नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हतं. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला बेस म्हणजे मूळ काय की DPR एकदा मंजूर झालं की या सगळ्या गोष्टींना आपल्याला निधी आणता येतो आणि या निधीच्या मार्फत त्या शहराचा आणि त्या अनुषंगाने तालुक्याचा विकास करता येतो. त्या दिवशी आपण बोलता बोलता पटकन बोलून गेली काय, DPR हा 1 दिवसात मंजूर काय झाला, कदाचित पाणी योजना मी 2 दिवसात मंजूर करू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला नाही असं नाही, तो बोलण्याचा एक भाग होता. पहिली गोष्ट काय की प्रत्येक माणसाला, मी असं नाही म्हणत की मी फार हुशार आहे आणि मला फार काही कळतं, असं काही नाही, पण मला तळमळ आहे की हे झालं पाहिजे. इतक्या दिवसात हा DPR मंजूर होऊन हे कामं सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु मला लक्षात आलं की हा प्रस्ताव या नगरविकासचे जे सचिव आहेत म्हणजे आपल्या राज्याचे माननीय असीम गुप्ता साहेब यांच्याकडं तो बऱ्याच वेळा म्हणजे खालून वर अजून फाईल सरकत नव्हत्या. मग ते जेव्हा मला कळलं त्यावेळेस मी शिंदे साहेबांना
पारनेरला आल्यानंतर मी स्वतःसाठी काही मागितलं नाही त्यांना. तुम्ही भाषण जर शिंदे साहेबांचंही बघितलं असेल तर त्यांनी देखील सांगितलं की मला झावरे पाटलांनी स्वतःसाठी पद नाही मागितलं, आजही नाही मागितलेलं मी. लक्षात घ्या, मी काय मागितलं त्यांना की या पारनेरचा DPR पहिला मंजूर करा. या तालुक्यामधल्या जे काही 2 सर्कल असतील त्यांना जे काही काल परवा जो अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई आली नाही ती दिलेली नाही. आणि आदिवासी आणि सगळ्या समाजासाठी तालुक्याला भरपूर निधी द्यावा अशी माझी त्यांना मागणी होती. आणि त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की DPR मी तुमचा मंजूर करतो. त्याचे सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की त्यांनी ते सांगितलं. आणि मग माझंही काम काय आहे की तिथं जाऊन तो मंजूर करून घेणं हे माझं काम आहे. म्हणून मी त्यांच्या मागं लागलो. त्यांनी मला 1 आठवड्याची मला सांगितलं की आपल्याला आठवडा लागेल. मग मी परत दुसऱ्या वेळेस त्यांच्याकडे गेलो तर मग त्यांनी मात्र मग तिथे खूप फास्ट निर्णय घेतला. मी एवढा फास्ट निर्णय घेणारा नेता अजून बघितलाच नाही. मी खूप नेत्यांच्याबरोबर काम केले राज्यामधल्या. तर अर्ध्या तासामध्ये त्यांनी सांगितलं असीमजी गुप्ता साहेबांना की मला पारनेरचा DPR माझ्या टेबलावर पाहिजे. त्यावेळी सर मी नेक्स्ट वीकमध्ये तुमच्याकडे सादर करतो. त्यांनी सांगितलं नाही, मी 2 तास विधिमंडळामध्ये आहे, मला इथंच पाहिजे. आणि ते घेऊन येताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिंदे साहेबांना एका त्यांची जी सुपर पॉवर कमिटी असते एक त्याची मिटिंग असल्यामुळे साहेबांनी त्यांना बोलवलं. यांनी जोपर्यंत गुप्ता साहेब येत नाही तोपर्यंत साहेब थांबून राहिले आणि रस्त्यात जाता जाता मला त्याच्यावर सही दिली. आता त्याचं 1 आठवड्याभरात म्हणजे त्याचं नोटिफिकेशन पण निघेल. आता एकदा साहेबांची सही झाल्यानंतर पुन्हा त्याला एक मॉडेल कोड पडतो. प्रत्येक तालुक्याला एक मॉडेल कोड असतो म्हणजे DPRचा. तो मॉडेल कोड आज उद्या त्याला पडून जाईल. आणि एकदा मॉडेल कोड पडला, DPR तर मंजूर झालाच, साहेबांनी तो मंजूर केला, पण मॉडेल कोड त्याचा आज उद्या एकदा झाला. हा विषय इतका महत्त्वाचा आहे की त्याची तुम्हाला आत्ता त्याचं महत्त्व कळणार नाही, पण त्याच्यानंतर जो काही तालुक्याचा विकास होईल, पारनेर शहराचा विकास होईल, तो तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघणार आहे. त्याच्यामुळे मला त्याचा आनंद आहे. तुमच्या माध्यमातून आपण त्या शहर विकास आराखड्याची ब्ल्यूप्रिंट बघू, त्याचं काम पण बघूया. पण आपला तालुका जर पाहिला तर भौगोलिकदृष्ट्या म्हणजे विषमच आहे थोडक्यात. आदिवासी भाग असेल, कुठं डोंगराळ भाग असेल, कुठं फुकटीचा पट्टा आहे, कुठे MIDC. तालुक्याचा विकास असा समयाच्यात झालेला नाही. आता आपण शिवसेनेमध्ये गेलेला आहात, आपण विकासाच्या मुद्द्यावर प्रवेश केला, आपण स्वतःसाठी काही मागितलं नाही. तर तालुक्यामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कमी वाटतात, आपण काम करता यायचे तर त्या केल्या पाहिजेत आणि आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यामध्ये मला विशेषतः बऱ्याचशा ठिकाणी अजून आरोग्याची जी PSC म्हणतो आपण ज्याला, ग्रामीण रुग्णालय जे आहेत ती बऱ्याच ठिकाणी नसल्यामुळं काय झालंय की तुम्ही जर छोटासा अभ्यास केला तर टाकळी, डोकेश्वर आणि ढवळपुरी हे 2 गट हे उरलेल्या तालुके इतके मोठे 2 गट आहेत. आणि याच्यामध्ये मी जेव्हा जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो त्यावेळेस मी खडकवाडीला एक आरोग्य केंद्र केलं. त्यावेळेची किंमत 2 कोटी, आता 5-6 कोटी रुपये त्याला लागतात. तर मला असं वाटतं की अशा ज्या काही PSCs आहेत त्या उद्याच्या काळामध्ये पळसपूर असेल, सावरगाव असेल किंवा ढवळपुरी असेल. ढवळपुरीला बघा, एवढं मोठं गाव आहे, आज तालुक्यामध्ये खूप मोठं गाव आहे ढवळपुरी. आणि एवढा आदिवासी समाज असताना सुद्धा तिथं साधी अजून PSC नाही. म्हणजे उपकेंद्र तर दिलेलं आहे, पण आता PSC देणं त्यांना गरजेची. आता PSC जर आपण उद्या दिली तर मला वाटतं की तिथले जे काही आदिवासी बांधव आहेत ज्यांना प्रसूतीसाठी बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, त्यांची तिथं जागच्या जागी सोय होणार आहे. आणि म्हणून माझा आता फोकस हा आरोग्यावर, जसा पाण्यावर करणार आहे तसा आरोग्यावर सुद्धा फोकस करणं फार गरजेचं आहे. कारण आजही बरेचसे लोक आदळत आपटत शहराच्या गावी त्यांना तिथून यावं लागतं. ही फार थोडीशी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं शरमेची बाब आहे. आणि म्हणून तालुक्यामध्ये आरोग्याच्या सोयी ह्या शेवटच्या तळापर्यंत पोहोचवण्याचा एक माझा मानस आहे आणि एक प्रयत्न आहे माझा. पटेल, आपण पठार भागाच्या पाण्यासाठी आपण प्रयत्न करताय. आदरणीय स्वर्गीय वसंतराव दादांनी त्यासाठी प्रयत्न केले. शिंदे साहेब कामासाठी एकदम तत्पर आहेत. आपण सांगितलं की अर्ध्या तासामध्ये विकास आराखडा भेटला, तर त्यासाठी आपलं काय डोक्यात संकल्पना आहे का? पठार भागावर पाणी कशा प्रकारे आणायचं किंवा काय आपल्या डोक्यात काय मॉडेल आहे का त्याच्यामध्ये? काय नाही, काय झालं की आता त्याची बऱ्याच वेळा लोक त्याच्यावर काही बोलल्यावर चेष्टा करतात, परंतु त्याचा प्रामाणिक प्रयत्न हा केलाच नाही असं म्हणता येणार नाही. कारण त्यावेळेस ज्यावेळेस अजितदादा पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस त्याचा सर्वे पण झाला. तो सर्वे झाल्यानंतर पिंपळगाव रोठ्याच्या ठिकाणी ते पाणी लिफ्ट करायचं
आणि तिथून नैसर्गिक उताराने अगदी पुणेवाडीपासून सगळ्या गावांना ते नैसर्गिक उताराने जाणार होतं. परंतु त्या लिफ्टचं बिल कोण भरणार? मग त्याच्यामुळे ती योजना सगळ्या ग्रामपंचायतचे ठराव नव्हते त्यावेळेस की आम्ही बिल भरायला तयार आहोत म्हणून, कारण ते शेतीला पाणी द्यायचं, नुसतं पिण्याला पाणी नाही द्यायचं. 1 TMC पाण्याचा विषय. नंतरच्या काळात आत्ताचे पालकमंत्री आणि राज्याचे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा अतिशय प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये त्यांनी केला की आपल्याला ह्या सगळ्यांना 1 TMC पाणी द्यायचं. आणि ते देत असताना त्यांनी सुद्धा त्याचा सर्वे करून सौरवर हा प्रकल्प कसा चालेल हा देखील त्यांनी एक चांगली महत्वाकांक्षी योजना हातामध्ये घेतलेली आहे. याच्यामध्ये एकच आहे की आता मला वाटतं तो पूर्णत्वास जायला कुठल्याही प्रकारची अडचण माझ्या समोर तरी आज तरी दिसत नाही. पण मी आता जर तुम्हाला सांगितलं तर लोक म्हणतील निवडणुका आल्या म्हणून बोलतात. त्यापेक्षा काय आहे की कृती करून बोललेलं खूप चांगलं असतं. मी आता काहीतरी बोलणार आणि मग ते लोक म्हणणार का यांना काय तिकडे उभं राहायचं का काय वगैरे, असं काहीतरी लोक त्यांच्या मनाने आपल्याविषयी अभ्यास करून त्यांचं मत मांडत असतात. म्हणून मी त्या विषयावर काही बोलणार नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगतो की पठार भागाला पाणी आणण्यासाठी सुद्धा जेवढा काही प्रयत्न करायचा तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. पाटील, स्वातंत्र्य मिळून 77-78 वर्ष झाली, तालुक्याला अनेक आमदार लाभले, अनेक नेते आले, आणि हे प्रश्न सगळे वरच्या लेवलला चर्चेत जातात. मग तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे कोण असतील त्या काळातील ते कुठेतरी कमी पडतात का? कारण आजही पाणी, आरोग्य, आपण जसं म्हणलं आरोग्याचे प्रश्न शिल्लक आहेत, पाण्याचे प्रश्न शिल्लक आहे, अजूनही महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरत नाही. किंवा आजही आपण तालुक्याची परिस्थिती पाहिजे आपण अनुभवत आहेत. आपण तर काय तालुक्याचे लोकप्रतिनिधी एका गटापुरतं किंवा याच्यापुरतं केलं आपण काम करतोय. तर आपल्याला असं वाटतं का बा कुठेतरी जो लोकप्रतिनिधी निवडून येतो कोटीच्या कोटी उड्डाणं होतात, हजारो कोटी निधी आला, शेकडो कोटी निधी आला असं म्हणतात, मग कुठेतरी तुम्हाला वाटतं का याच्यात लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतात? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला कोणावर टीका काय करायची नाही. काय ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांची कुवत तेवढी आहे तेवढं ते काम करतात. आणि मी व्यक्तिगत कोणावर टीका करण्यापेक्षा माझी रेष मोठी करण्याचा मी प्रयत्न करत असतो. मी कुठलंही माझ्याकडे पद नसताना सुद्धा 300 कोटीचा DPR हा 1 तासामध्ये, अक्षरशः 1 तासामध्ये मी, आणि जबाबदारीने बोलतो कॅमेऱ्यासमोर, 1 तासामध्येच मी मंजूर करून घेतला. तसंच लोकप्रतिनिधींनी काय करावं आता ते मी नाही ठरवू शकत. तो त्यांचा व्यक्तिगत विषय, त्यांनी कसं वागायचंय ते. पण किमान जो काम करतोय त्याला त्यांनी डिमॉरलाइज नाही केलं पाहिजे. जो काम करतोय बाबा श्रेय तुम्ही घ्या, आमचं काही म्हणणं नाही, पण जो काम करतोय त्याला काम करू द्या. म्हणजे त्याच्यावर लगेच काहीतरी प्रेस घेणं वगैरे, मी ह्या भानगडीत पडणारा माणूस नाही. माझ्या वडिलांनी माझ्यावर तसे संस्कार केलेले नाहीत. मी फक्त काम करत राहणारा माणूस आहे आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कामच करत राहणार आहे. मला कोणी काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण मी काम करणार. या वादासावरती कुठेतरी परिणाम होतो का? कारण तुम्ही मंजूर केलेल्या कामात लगेच खोडा घालण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रेस घेऊन काहीतरी साधी गोष्ट आहे प्रशांत, तुम्ही आता विचारलंय म्हणून सांगतो की 2023 साली या तालुक्यामध्ये 9 कोटी रुपयांचे रोजगार हमीची कामं मंजूर होते. 9 कोटी रुपयांचे. आणि विधानसभेला आल्या आल्या आपल्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं या तालुक्यासाठी, तर त्यांनी ते पहिले 9 कोटीचे कामं रद्द करायला लावले. आता रद्दच करायची तर मग तुम्ही स्वतः नवीन मंजूर करा, पण तुम्ही दुसऱ्यांनी केलेले कामं रद्द करायचं काय? तुम्हाला ते नैतिक तुमचं पाप आहे. आणि त्याच्यावर मला काही अधिक बोलायचं नाही. तिथूनच खरा खटका जो काही विषय जो निघाला, जो खरा खटका उडाला की बाबा राजकीय जो वाद जो निघाला, जो वैचारिक जो मतभेद झाले, ते फक्त मला एवढंच म्हणणं होतं की जे कामं आम्ही मंजूर केले पूर्वीच्या काळात ते तुम्ही नामंजूर करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वानं नवीन काम मंजूर करा आणि मग तुम्ही लोकांच्या समोर जा. त्याच्यात काय मर्दुमकी की मी आज मोठा लोकप्रतिनिधी झालो, मी तुमची कामं बंद पाडून दाखवले का नाही, ह्याच्यात जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तो आनंद तुमच्या मनाला सुद्धा फार काळ टिकणार नाही. ते कुठे म्हणतात की तुम्ही पण कुठे त्यांना अडवले गेलं, मग त्याचा कुठं पकडायचं काम चालू येतो पुढच्या. नाही, मी त्यांना अडवलं असतं तर ते आमदार झालेच नसते. तुम्हालाही माहिती आहे, माझ्या एका गावाच्या मतावर, एका बूथवरच आमदार झालेले. ते काय फार येणे नाही. शेवटी कसं आहे की माझं अस्तित्व माझ्या लोकांच्या जीवावर आहे, त्यांचं अस्तित्व आमच्या जीवावर आहे. मी त्यांच्या जीवावर नाही, ते माझ्या जीवावर आहेत. हे काय सिद्ध झालंय. हे काय, याला मला परीक्षा पण देऊन आलोय मी याची. या विधानसभेला याची परीक्षा झाली माझी. ती फ्लोअर टेस्ट झाली माझी. फ्लोअर टेस्टनी ते सिद्ध केलंय. त्यामुळे आता त्यांनी ठरवायला पाहिजे
की आपण कशामुळे झालोय. आज ते गाडीमध्ये जे लोक घेऊन फिरतात ना, त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं अशी लोक ते घेऊन फिरतायत. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचं काम केलं ते लोक बाजूला आहेत. असं नाही व्हायला पाहिजे. पण कृतज्ञता जर रक्तातच असेल तर त्याच्यावर काय बोलून उपयोग नाही. आणि त्यांनी ही किरकोळ गोष्ट आहे एखाद्याच्या भावनांशी खेळणं. त्यांनी फार मोठमोठ्या गोष्टी सहज पचवल्यात. तुम्हाला माहिती आहे, मी काय बोलणार नाही त्याच्यावर. सहज इतकी मोठी गोष्ट जो पचवू शकतो एखादा माणूस, एखाद्याच्या आयुष्याची गोष्ट पचवू शकतो, तर माझ्यासारख्याला सहज विसरून जाणं हा काही फार मोठा धक्का आहे मला, असंही काही नाही. बरं, तुम्ही ज्या आमदारकीच्या शर्यतीमध्ये होता अगोदर तुमचं नाव फार पुढं होतं किंवा अजितदादांची तुमची एकदम जवळीक होती किंवा मग त्याच्यामध्ये असं कुठं मिळतं खडा पडला की आजही तुम्ही, दादांची माझी तुमचं जवळीक नाव आहे. मागं पडून दुसरं नाव पुढे आलं असं मला मी वाटतं. प्रवेश केल्यानंतर सुद्धा दादांची माझी जवळक नाही असं मला म्हणायचं नाही. दादांनी सुरुवातीलाच मला सांगितलं की सुजित, तू मेरिटमध्ये सगळ्यात पुढे आहेस, मला तुला उमेदवारी द्यायची. पण आता त्यांचं खूप वय झालंय. वय आणि मेरिट असा काही शब्द म्हणजे असं नाही पाहिजे खरं तर. त्याला अरे जाऊ दे, त्यांचं आता खूप वय झालंय. त्यांनी पण अगदी हात जोडून मला कावळा शिवणार नाही वगैरे असे त्यांचे वाक्य आहेत. हे माझ्या वडिलांना नाही, तो वडिलांचा फोटो त्यांना स्मरून सांगतो मी की मला कावळा शिवणार नाही, मला एवढंच हे करा. आणि राजकारण भावनेवर चालत नाही हे मला आत्ता कळलं. मी भावनाशील झालो आणि मग बरोबर त्यांच्या त्या याच्यामध्ये आलो. मी त्या सगळ्या चौकटीच्या सांगण्यामध्ये आलो आणि मग ते मी थोडं शांत राहिलो. त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना आमदार केलं. परंतु दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी त्यांचा जो मूळ स्वभाव आहे, म्हणजे जो त्यांच्या इनबिल्ट ब्लडमध्ये आहे, तो त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, याला 1-2-3 वर्ष गेले असते ना तर मी समजू शकलो असतो. पण अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे प्रचंड मनामध्ये त्यांचा द्वेष माझ्याविषयी होता आणि फक्त निवडणुकीपुरतं माझ्या मतांचा वापर करून घेऊन ते आमदार झाले. आणि दुसऱ्या दिवशीपासून परत पहिल्यासारखं त्यांनी सुरू केलं. आता काय मी सांगायची गरज नाही, परंतु अनेक गोष्टींच्या वेदना मनामध्ये होतात, त्या सगळ्या बाजूला सोडून दिल्या आणि मी शिंदे साहेबांना एक तालुक्याचं एक व्हिजन ठेवून त्यांना सांगितलं की आपल्या या तालुक्यामध्ये मला असा असा तुम्हाला निधी द्यावा लागेल, भले तुम्ही मला काही पद देऊ नका, काही देऊ नका. तर त्यांनी ते मान्य केलं. म्हणूनच राजकीय वनवास संपला असं स्टेटमेंट त्या मेळ्यामध्ये आले, म्हणून की हा वनवास संपला. म्हणजे वनवास काय होता, नाही, मी वनवास राजकीय संपून पुढे काय? वनवासाचा अर्थ तुम्ही जर असं घेत असेल की मला काही पद मिळणार आहे वगैरे किंवा मी पदासाठी करतो, तर हे सोडून द्या. मला पद हे, जर मी आत्ताही या विधानसभेला असा ताट होऊन बसलो असतो की मला तिकीट दिल्याशिवाय मी काय प्रवेश करणार नाही, मला तिकीट द्यावं लागलं असतं. पण मी ब्लॅकमेल कधी करत नाही कोणाला. मी कधीही ब्लॅकमेल अजून कधीही कोणाला केलेलं नाही. त्यांनी सहज माझ्या सहजतेचा फायदा घेऊन ते सहज त्या ठिकाणी जाऊन बसले आणि नंतर मात्र हे केलं. आता राजकीय वनवास याचा अर्थ असा की एक फ्रीडम पाहिजे असतो माणसाला, आझादी पाहिजे असते माणसाला. की तुम्ही ज्या दिवशी निवडून आले, माझे वडील दादा आमदार होते, दादांनी आमदारकीच्या काळामध्ये दादांचे सगळे लेटर पॅड यांच्या हातात असायचे. कोणतं काम करायचं सगळं हे ठरवायचे. दादांनी यांना शाळा देण्यासाठी राज्याचा मास्टर प्लॅन बदलून यांना शाळा दिली. इतकी लोक कृतज्ञ होऊ शकतात हे मला माझ्या आयुष्यात वाटलंच नाही. पण आता ठीक आहे, आता मी किती रडलो आणि काही जरी त्याच्यावर बोललो तर आता ते काही बदलणार नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की आता दगडावर पाणी घालण्यापेक्षा आपलं एक नवीन काहीतरी एक व्हिजननी तालुक्याचा विकास आपल्याला कुठल्या माध्यमातून कोणत्या रस्त्याने जाऊन आपण तो करू शकतो, तो रस्ता मी निवडला आणि त्या रस्त्याचं पहिलंच फळ मला इतकं चांगलं आलं की आज पारनेरला DPR मंजूर करता आला. आपण प्रवेश केला, आपला एकटाच प्रवेश झाला, आपल्याबरोबर काही मान्यवर आले, काही गावचे सरपंच वगैरे आले, काही मोठी नावं पण आली. आपली अद्याप कार्यकारिणी जाहीर होणे बाकी आहे माझ्या माहितीनुसार. तर त्या कार्यकारिणीमध्ये काही नवीन चेहरे येणार आहेत का किंवा कुठल्या इतर पक्षाचे? फक्त महायुती आणि महाविकास आघाडी असाच विषय आहे, पण आता सगळे पक्ष सेपरेट लढत नाही असे एक चित्र दिसतंय एकंदरीत. तर असे काही चेहरे येणारे आहेत का? त्याच्यामुळे आपण थांबलेत का किंवा आणखी काय वेगळा आपला प्लॅन? नाही, प्लॅन वगैरे करून मी काही करत नाही. प्लॅन काही नाही माझा प्लॅन एवढाच आहे की कुठलाही कार्यकर्ता जो तन मन धनाने लोकसेवेमध्ये ज्यांनी वाहून घेतलेलं आहे त्याला तिथं संधी देणं गरजेचे आहे. वास्तविकपणे हे जर जुन्या पक्षात झालं असतं तर फार लांब गेलोच नसतो. पण माझा मेवना उपाध्यक्ष, त्याची सून अध्यक्ष, असं मी कधी करणार नाही. म्हणजे मला ते तसलं काही आवडत नाही. जो कार्यकर्ता आहे, सामान्यातल्या माणसाला तुम्ही जेव्हा संधी देताल याची नेतृत्वाची, त्यावेळेस तो माझ्या कुटुंबाने या तालुक्यामध्ये 80% लोकांचे जे DP आहेत ना व्हॉट्सअपचे, हे आमच्या झावरे कुटुंबामुळे आहेत.
आम्ही स्वतःच्या घरात नाही घेतलं. एवढी संधी आतापर्यंत देणारं दुसरं कुटुंब मला तुम्ही दाखवा की ह्या तालुक्यामध्ये एवढ्या लोकांना संधी दिल्या, असं एकही कुटुंब नाही. आम्ही देत आलो. म्हणजे अगदी लाल दिवा सुद्धा वसंतराव दादांनी मला टाळलं. मला सांगितलं की थांब, आपल्याला कार्यकर्ता मोठा करायचा आहे आणि कार्यकर्त्याला दिलं. असं तुम्हाला राज्यात उदाहरण सापडायचं नाही. एखादा वडील म्हणाल त्याला माझा मुलगा, आता सगळेजण मुलासाठी माझा मुलगा मोठी पार सगळीकडे, काही लोकांनी तर कलेक्शनला सोडले 4-4 पोरं, 3-3 पोरं सगळे. तेच केलं. तसं नाही केलं दादांनी कधी. दादांनी वसंतराव दादांच्या राजकारणाचा फरकच हा होता की ते कुटुंबासाठी नाही जगले. त्यांनी स्वतःच्या राजकारणामध्ये ज्या संधी त्यांना वरून आल्या त्या कार्यकर्त्यांमध्ये वाटल्या. कोणाला जिल्हा परिषदमध्ये चेअरमन केलं, कोणा जिल्हा बँकेमध्ये संचालक केलं, कोणाला मार्केट कमिटीमध्ये सभापती केलं. अशा अनेक गोष्टीतून दादांनी कोणाला पंचायत समिती सभापती केलं. अगदी आदिवासी लोकांपासून संधी देणारा फक्त एकमेव नेता वसंतराव दादा आहे. पण आता विषय असा आला की ठीक आहे, त्यांनी वाटलं इथपर्यंत बरोबर आहे, सगळ्यांना पदं वाटली, सगळं केलं. पण ही लोक नंतर त्यांच्याच विरोधात जेव्हा जायला लागताना मला दिसली, त्यावेळेस मला मात्र ते काही सहन झालं नाही. ते संत होते, मी संत होऊ शकत नाही. मग आता जिल्हा परिषदच्या अनुषंगाने, पंचायत समितीच्या अनुषंगाने आता 5 जिल्हा परिषद गट, मतदारसंघात 7 जिल्हा परिषद गट आले आणि तालुक्यात 5 आले आणि 10 पंचायत समिती सदस्य किंवा मतदारसंघ मिळून 14 सदस्य. तर असा आपला काही सेपरेट एकलाचे दोरे प्लॅन आहे का? महायुतीत आपण असताना सेपरेट लढणार आहात का? असं काही डोक्यात विचार नाही, असं आहे की तो विषय माझ्या हातातला नाही आहे. तो विषय फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, विखे पाटील साहेब आहेत. हे मिळून ठरवतील काय करायचं. ज्यावेळेस मला वरून शिंदे साहेबांचा आदेश येईल की आपल्याला स्वतंत्र लढायचं, माझी तयारी स्वतंत्र लढायची. मी तसे उमेदवार सगळे बघून ठेवलेत आणि मला अडचण नाही. पण शेवटी महायुतीचा निर्णय मी नाही घेऊ शकत. माझी तेवढी उंची नाही की मी महायुतीमध्ये काय होणार आहे त्याचा निर्णय मी घेऊ शकतो. इतका मोठा नाही मी अजून माणूस. पण एक नक्की की जर स्वतंत्र लढायचा आदेश आला तर स्वतंत्र लढून मी ह्या तालुक्यातल्या पंचायत समिती ताब्यात घेण्याशिवाय राहणार नाही. एकत्र लढायचा आदेश आला तर मग शेवटी पक्षाचं ऐकावं लागतं. पक्षाच्या पुढे जाता येत नाही. पक्षाचा आदेश आणि नेत्याचा आदेश ऐकावाच लागतो, त्याला पर्याय नसतो. मान्य असणार आदेश आपल्याला करावं लागेल मला मान्य. मी जरी म्हटलो नाही तर शेवटी त्यांना वर सरकार चालवायचं आहे. त्याच्यामुळे ते काय करणार आहेत तर त्यांचा तालुक्यात ऍडजस्टमेंट कशी होणार? आज त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही. पुढे येणारी नगरपंचायत आहे, नगरपंचायतला पण 17 नगरसेवक आणि नाही, नगरपंचायतीला तर 100% सेपरेट लढणार, त्याच्यात काही बदल नाही. ती तयारी आपण केली. हो, 1000% पारनेरची नगरपंचायत ही आपण शिवसेना पक्षावर स्वतंत्र लढणार. त्याच्यावर राज्यातल्या युतीचा वगैरे काही परिणाम होऊ देणार नाही. कारण शेवटी काय, शहर ते जर आपल्याला विकसित करायचं असेल तर त्याला माझ्याकडे ऑप्शन नाही दुसरा. मार्केट कमिटीची निवडणूक पण पुढे जवळ आलेली आता. नाही, सहकारी संस्था ज्या आहेत त्याच्या तुम्ही निवडणुका बघत असता कशा असतात. त्या सहकारी संस्थेमध्ये पक्षीय चिन्हावर आतापर्यंत कधी लढले गेलेले नाहीये. पण हे सगळं जे आहे ते वरून जे ठरेल, म्हणजे शिंदे साहेबांचं जे काही धोरण असेल त्यानुसार मला जावं लागेल. तालुक्यामध्ये आता आपण पूर्ण फिरताय, तर कशा प्रकारे आपल्याला या नवीन पक्षाच्या माध्यमातून प्रतिसाद मिळतोय? कारण आता आपण मधल्या काळामध्ये बरेच राजकीय विजनवासामुळे थोडक्यात आपण थोडे लांबच होता, काम करायचे. आता कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतोय? नाही, एक लक्षात घ्या की माझ्या आधी पण काही मेळावे झाले तालुक्यामध्ये. त्याला सगळ्या नेत्यांनी ताकद लावली, सर्वपक्षीय ताकद. फक्त मला बाजूला ठेवलं. ज्या वसंतराव दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये वाढवला त्यांचा फोटो पण नाही टाकला. तिथं सगळ्या लोकांनी ताकद लावून किती गर्दी झाली. आणि माझ्या मेळाव्याला जाऊ नका असं सांगणारचे फोन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. महायुतीतल्याच लोकांनी सांगितलं की अजिबात कार्यक्रमाला जायचं नाही. तरीही रेकॉर्ड ब्रेक जी कोणी घेऊ शकत नाही एवढी मोठी सभा माझी झाली. याच्यावरून लक्षात घ्या की लोकांमध्ये उत्साह किती आहे. आता लोकांच्या काय प्रतिक्रिया, कशा प्रकारे पुढची वाटचाल आपली असेल? नाही, भविष्यामध्ये आपल्याला तालुक्याचा आमदारच व्हायचा अशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया त्या मेळाव्यामध्ये आलेल्या आहेत. तिथं घोषणाबाजी वगैरे त्या पद्धतीने झालेली, आम्हीच लाईव्ह केलं. मग त्या दृष्टीने आपली काय तयारी? लोकांच्या उत्साहाला जगामध्ये कोणीच काही करू शकत नाही. शेवटी मला सगळ्या लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आपण आपल्याला जर सगळेच जण एकाकी पाडत असतील. आता बरेच लोक मला महायुतीचा धर्म पाळायला सांगत होते की जेव्हा DPR मंजूर झाला, ज्यावेळेस यश मिळतं ना माणसाला त्यावेळेस त्याला फार भागीदार होतात.
आणि मग ते म्हणले की नाही, तुम्ही महायुतीचा धर्म पाळा आणि आपण सगळेजण एकत्र मिळून प्रेस घेऊ. मग ज्या वेळेस नामदार अजितदादा पवार साहेब पारनेरला आले होते त्यावेळेस मलाही बोलवलं नाही, माझ्या वडिलांचाही फोटो नाही तिथे. त्यावेळेस मग महायुतीचा धर्म कुठं गेला होता, हा एक मला मनाला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून मी बाजूला झालो त्यांना मी नकोसा आहे. आणि का नकोसा आहे मला माहित नाही, पण ठीक आहे, नकोसा तर मला उलट फायद्याचं झालं. मला म्हणजे मी जुळूनच घ्यायला बघत होतो, पण त्यांनाच मी नकोसा असेल तर मग आता मला माझ्या पद्धतीने चालावं लागेल. आणि उद्या माझ्या लोकांची सगळ्यांची अपेक्षा आहे की तुम्ही स्वतंत्र लढावं, पण तसं झालं. लोकांच्या रेट्यापुढे मी काही करू शकत नाही. नगरपंचायत मध्ये आपलं महाविकास आघाडीच्या म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने आपलं जल्लोष स्वागत केलं, अगदी आतषबाजीमध्ये स्वागत केलं. मग त्याचा काय अर्थ घ्यायचा? नाही, अर्थ कशाचा कुणी काही घेतंय. मला एक सांगा की एखाद्या गावातला 300 कोटीचा आराखडा मंजूर झाला, त्याला प्रारूप मंजुरी मिळाली, DPRला मंजुरी मिळाली, तर तिथे असणाऱ्या ज्यांना लोकांनी निवडून दिलंय त्या नगराध्यक्षांनी, ते कुठल्या पक्षाचे आहेत मला माहित नाही, पण त्यांनी जर मला तिथं बोलवलं आणि त्यांनी जर सांगितलं की आमच्या गावासाठी शहरासाठी तुम्ही एवढं मोठं काम केलं, तुमचा आम्ही सत्कार करतो, तर तो सत्कार मी का नाही स्वीकारायचा? ह्याच्यामध्ये पण पक्ष आणायचा, ह्याच्यामध्ये पण त्यांनी. मग मला सांगा, जे युती धर्माची भाषा करतात त्यांनी माझा सत्कार का नाही केला? त्यांनी टीका केली तुमच्यावरती. हो, का नाही केला? त्यांना DPR मंजुरीचा आनंदच नाहीये. सुजित झावरेंनी DPR मंजूर केला याचं दुःख त्यांना जास्त आहे. आणि मग तुम्हाला दुःख आहे तर मी त्याच्या पुढे जाऊन मी पण राजकारणाच्याच कुटुंबात जन्म घेतलेला आहे. तुम्हाला राजकारण करता येतं, मी तुमच्या 2 पटीने जास्त करू शकतो, पण मी तरी आतापर्यंत खूप संयम ठेवला. पण आता ते टीका टिप्पणी जेव्हा ऐकली, हे काय चपलानी मार खाल्लेली माणसाने माझ्यावर टीका करत बसले, असली काही माणसं आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याच्याकडे मी काही लक्ष देत नाही. पाटील, ते पारनेरचं कम नशीब म्हणायचं. 10 वर्षापूर्वी नगरपंचायत स्थापन झालेली, सरळ आहे. तिथं अजूनपर्यंत पाणी येत नाही, त्या ठिकाणी DPR मंजूर होत नाही, किंवा तिथं कुठलंच म्हणजे बघा तुम्ही, कुठंच नाही काय असं. आज म्हणजे श्रेयवादामध्ये ते पारनेर मागे रखडले गेले का? मुलाखतीसाठी मी बोलत नाही, मी करून आधी दाखवतो. मी DPRची मुलाखत आधी नाही घेतली. मी 5 वर्षापासून काही केलं, सगळ्यांचं ऐकतोय DPR. आता विधानसभा होऊन वर्षभर झालं, तेव्हा हे सगळे झोपलेले होते आणि मी DPR मंजूर करून आणला का मग यांची सगळ्यांच्या बाया सावरल्या. यांना विश्वासच नव्हता. मुळात काम करायला आहे ना पद नाही लागत, काम करायला तुमच्यात एक अशी ऊर्जा लागते ना की नाही, मला ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, अशी ऊर्जा लागते. मग ऊर्जा ज्याच्यामध्ये असते, परमेश्वर त्याला बरोबर यश देतो. हा DPRचा माझा आत्ताचा परिपाक आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि मग आता DPRचा प्रश्न संपल्यानंतर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 73 कोटी रुपयांची पाणी योजना ही पारनेर सारख्या शहराला आज पाणी एवढं भेडसावतंय, शर्मेची बाब आहे. म्हणजे खरोखर शर्मेची बाब आहे. आता माझ्या गावाला तुम्ही वासुंद्याला येऊन बघा, माझ्या गावामध्ये मी पाणी योजना केलेली. आमचं गाव काय 6,000चं गाव आहे, माझं काही छोटं गाव नाही, वाड्या वस्त्या खूप मोठमोठ्या आहेत, पण आम्ही नगर शहरापेक्षा जास्त पाणी वासुंदे गावाला देतो. मग ही मानसिकता तुमची का नाही की पारनेर शहराला पाणी मिळालं पाहिजे म्हणून? आणि मग जर कोणी एखादा माणूस उठून माझ्यासारखा जर त्यासाठी प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याच्यावर टीका टिप्पणी करणं म्हणजे हा तुमचा बालिशपणा आहे. याच्यापेक्षा वेगळं काही बोलत नाही मी. आणि मी ती पाणी योजना मंजूर करूनच राहणार, हे पण तुम्हाला सांगतो. पाटील, आपण शेवटाकडे येऊया. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मिनी आमदारकी असते, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून म्हणजे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर ग्रामीण भागातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला जातो. म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. तर आता अशा आपल्याला कुठल्या कमी गोष्टी वाटतात का त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे? महात्मा गांधींच्या याच्याप्रमाणे उक्तीप्रमाणे खेड्याकडे चालला, तर कुठेतरी खेडे आपली कमी विकसित म्हणजे प्रगतीकडे कमी झालीत का असं आपल्याला वाटतं का? अशी कुठली कामं केली पाहिजे? त्यानुसार तालुक्यातील जवळपास 114 गाव आहेत ग्रामपंचायती, ती थोडे मुख्य प्रवाहामध्ये, कारण आजही रस्ते असेल तर रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय झालेली दिसते आपल्याला. अशा कुठल्या आपल्याला गोष्टी वाटतात केल्या पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, खेड्याकडं चला हा महात्मा गांधीजींनी जो संदेश दिला त्याला अनुसरून एकच सांगतो की आज खेड्यांमध्ये सगळ्यात मोठी अडचण जी मला जाणवती ती पानंद रस्त्यांची. एका शेतातून दुसऱ्या शेतात जायला शेतकऱ्याला इतकी अडचण येते आणि तिथूनच खरा वादाला प्रारंभ गावातल्या होत असतो. आणि म्हणून आज पानंद रस्त्यांना महत्त्व देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 1.
नंबर 2, एका गावातून दुसऱ्या गावाला जोडणारे जे रस्ते आहेत, ते रस्ते होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मोठमोठ्या लांबीचे किलोमीटरचे रस्ते होणं फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो की आता बघा, मला आठवतं की विजयसिंह मोहिते पाटील ज्या वेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हा स्वर्गीय वसंतराव दादा आमदार होते. त्यांनी लोकसंख्येच्या निकषात बसत नसताना ढवळपुरी ते थेट खडकवाडी, पळशी, म्हणजे 18-19 किलोमीटरचा रस्ता एकाच वेळेस बसवला. आज किती मोठं काम झालं ते. अशा मोठ्या लांबीचे जर रस्ते तुम्ही बसवले तर तुम्हाला भविष्यामध्ये दळणवळणाला अडचण येणार नाही. आणि पानंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा विषय, तो देखील आज सोडवणं गरजेचं आहे. मी पानंद रस्त्याच्या बाबतीत अतिशय जाणीवपूर्वक सांगू शकतो की मी आत्तापर्यंत साधारणतः 100 पानंद रस्ते, मोठमोठे पानंद रस्ते केलेत. आणि याच्याही पुढच्या काळात तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पानंद रस्ते कसे देता येतील हा माझा एक प्रयत्न असणार आहे. पाटील, आणखी कुठलं वेगळं काम आपल्याला करण्याची आवश्यकता वाटते का? आणखी सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या तालुक्यामध्ये सबस्टेशन जे आहेत, विद्युत सबस्टेशन, त्या विद्युत सबस्टेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं पाहिजे की आता स्वर्गीय दादांच्या काळात पळसपूरचं सबस्टेशन झालं. मी त्यावेळेस झेडपीत असताना मी ढवळपूरला सबस्टेशन घेतलं. पण आज नगरचं केडगावचं जे मोठं स्टेशन आहे 133 kVचं, तिथपासून तर तालुक्यातल्या शेवटच्या टेलपर्यंत एकही मोठं स्टेशन नसल्यामुळं, सबस्टेशन नाही म्हणत मी, स्टेशन नसल्यामुळं आज शेवटच्या भागातल्या माणसाला लाईट जाताना प्रचंड अडचण होते. राळेगणचं सुद्धा सबस्टेशन वसंतराव दादांच्याच काळामध्ये त्यांनीच करून घेतलं. आज नगरहून केडगावला जर काही फॉल्ट झाला तर केडगावचा फॉल्ट हा थेट कुठपर्यंत असर करतो, अख्ख्या तालुक्यावर असर करतो. तर मग मी मधल्या काळामध्ये कार्यकारी अभियंता, सुप्रिटेंडिंग इंजिनियर SC यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की धोत्रे हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे, तिथं जर तुम्ही 133 kVचं एक मोठं स्टेशन घेतलं, लक्षात घ्या, तर या तालुक्यातला वीज प्रश्न हा 70% संपायला कोणतीच अडचण नाही. म्हणजे हे जे इथून तिथपर्यंत पॉवर सप्लाय करताना मध्ये काहीच नसल्यामुळं शेवटच्या टेलला अतिशय कमी दाबाने लाईट जाते आणि मग शेतकऱ्यांची ओरड होती, त्यांची चिडचिड होती. मग त्यांना ते रोज अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडतात की बाबा आम्हाला लाईटच मिळत नाही, आमच्या मोटारी चालू होत नाही. त्यासाठी धोत्र्याला जो सर्वे केलेला आहे त्या धोत्र्याला 133 kVचं जर आपण मोठं स्टेशन केलं तर तालुक्यातला म्हणतोय मी, नुसतं धोत्र हे जरी ठिकाण असलं तर त्याचा परिणाम सगळ्या तालुक्यावर होत असतो. कारण मग सुपा त्याची जी वीज आपण वापरतो ती सुद्धा डिवाइड होणार आणि सगळ्या तालुक्याला समान लाईट मिळणार. पाटील, तालुक्याला काय संदेश द्याल? भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळपास 9 वर्षांनी होत आहेत, 4 वर्षांनी निवडणुका रखडलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झाल्यानंतर की ग्रामपंचायत आहेत, गावचे कारभारी निवडणार, तालुक्याचे निवडणार, जिल्ह्याचे निवडणार, मिनी आमदार निवडणार. थोडक्यात मग भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यातील जनतेने आणि आपण जिल्ह्याचे नेते, जिल्ह्यामध्ये आपला बऱ्यापैकी प्रभाव पडलेला आहे गेल्या 20 वर्षापासून, तर काय संदेश द्याल? कारण याच्यामधूनच कुठेतरी नवीन नेतृत्व निर्माण होतं, गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास होतो आणि आपल्याला एका मुख्य प्रवाहामध्ये किंवा आपली काय जडणघडण होणे किंवा त्यासाठी एक प्रयत्न केला जातो, तर जनतेला आपण काय संदेश द्याल? संदेश देण्यात काय मी मोठा माणूस नाही, पण मला जे जाणवतं ते ना, लोकांनी गाव पातळीचे जे त्यांचे 2 गट आहेत ना, मग ते काय करतात लोक की समजा मी एखाद्या गावात 5 कोटीचं जरी काम केलं तरी त्याचा रिझल्ट मिळत नाही, त्याचा मतात परिवर्तन होत नाही. कारण का, तर पाटलांबरोबर ते असतात ना म्हणून मी त्यांच्या बरोबर नाही, हे पहिलं सोडून दिलं पाहिजे लोकांनी. एकच बघायला पाहिजे कोण विकास करतोय. जो माणूस विकास करतो ना त्याच्या पाठीमागे तुम्ही थांबा. विकास कामामध्ये मी जरी कधी कमी पडलो तर लोकांनी मला नाकारलं पाहिजे, लोकांनी सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही विकास करण्यामध्ये कमी पडले. दुर्दैवानं तसं होत नाही. दुर्दैवानं होत आहे असं की ठराविक गावांमध्ये जी 30 मंडळी आहे ती पुढे येतात, मग त्यांचा ग्रुप ठरलेला असतो, मग ते टोळीनी ते विचार नाही करत आपल्या गावासाठी पाणी पाटलांनी आणलंय, आपल्या गावासाठी यांनी सबस्टेशन दिलंय, एक्सप्रेस फीडर दिलंय, अंगणवाड्या दिल्या, आरोग्य केंद्र दिलं, रस्ते दिले, सिडी वर्क दिले, DP दिली, असा विचार ते त्यावेळेस करत नाही. त्यावेळेस फक्त विचार करतात स्थानिक ग्रुपचा. हे ग्रुप ब्रीफ सोडून लोकांनी अशा पद्धतीने वावरायला पाहिजे की
या माणसांनी आमच्या गावासाठी काम केलं, आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहे. आणि मग गाव पातळीवर तुमचं जे काही चालू असतं ते तर काय मी नाही अजून कुणी वरून आलं तरी ते काही मिटण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. मिटलं तर आनंद आहे, पण तर किमान विधानसभेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला विकास कामाला प्राधान्य देऊन जो माणूस विकास काम करतो त्याच्या पाठीमागे जाणं गरजेचं आहे. पाटील, शेवटचा प्रश्न. तरुणाईच्या मतदानावरती भविष्यातील बऱ्याच निवडणुकांचे कल अवलंबून असतात. जवळपास 50% पेक्षा जास्त तरुणाई सक्रिय असते निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायत असेल किंवा सगळ्या निवडणुकीमध्ये. तरुणाई सोशल मीडियाच्या भक्क्यामागे जायचा कधी कधी प्रयत्न करते. तरुणाईला स्थानिक स्वराज्य संस्था काय आहेत किंवा ग्रामपंचायती काय आहे किंवा विधानसभा काय, लोकसभा काय, याचा अभ्यास कधीतरी काही प्रमाणात कमी असतो. त्या तरुणाईला आपण शेवटच्या या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये आपण काय संदेश द्याल? नाही, संदेश म्हणण्यापेक्षा माझी त्यांना सगळ्यांना एक मित्र म्हणून त्यांच्याकडे माझी एक गळ आहे त्यांना, की तुम्ही एकतर पुढाऱ्यांच्या मागे फार काही फिरू नका. सगळ्या कोणी मी असू द्या. काय असतं की एखाद्या पुढाऱ्याच्या गाडीमध्ये 10-10 लोक मुलं घेऊन फिरतात, ही सगळी बरीच मंडळी. त्यांच्या चरितार्थाचं काय? उद्या त्यांचे पालक तुम्हाला विचारणार आहेत की बाबा माझा मुलगा तुमच्या गाडीमध्ये 15 वर्षापासून फिरतोय, त्याचं रोजीरोटीचं काय? पहिली गोष्ट, प्रत्येकाने आपलं आपलं काम सांभाळून जेव्हा वेळ असेल तेवढाच वेळ त्यांनी या सगळ्या गोष्टीला द्यावा. कारण शेवटी राजकारणातली मंडळी, त्याला मी पण अपवाद नाही, राजकारणातली मंडळी ही कधी कोण एकत्र येतं त्याचा भरोसा नसतो. म्हणून युवकांनी पहिलं काम स्वतःचं चरितार्थ, स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचं जो काही उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते पहिलं सांभाळावं आणि व्हिजन असं ठेवावं की या गावामध्ये, माझ्या गावामध्ये मला पाणी कसं आणता येईल, मला डीपी कशी आणता येईल, मला एखादा छोटासा जर नदीजोड असेल तो कसा करता येईल, असं व्हिजन जर ठेवलं ना तर मला वाटतं कोणती अडचण येणार नाही. खूप काही दिवसभर ते गळ्यात पंच अडकून फिरलं पाहिजे, कुठंतरी याच्यावर गोंदतात वगैरे लोक, काही पण करतात. आता काय ते गाडीवर लिहितात एकच वादा वगैरे, असलं करायची काही गरज नाहीये. तुम्हाला जे प्रेम करायचं ना तर ते प्रेम हृदयातून करा त्या माणसावर. जो माणूस काम करतो त्याला प्रेमच करायचं ते मतातून व्यक्त करा. हे असलं उगाच काहीतरी करण्यात काही मजा नाही, कारण याच्यामध्ये अनेक मुलांचे संसार देशोधडीला लागलेले मी स्वतः पाहिलेले आहेत. म्हणून माझं सांगणं आहे की फार याच्यामध्ये किती वेळ जायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आपलं काम याला पहिलं प्राधान्य द्या आणि मग उरलेलं काम या सगळ्या गोष्टीतून करायला पाहिजे. जिल्ह्याचं राज्यामध्ये वजन वाढवण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचं काय विजन असलं पाहिजे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तालुक्याचं काय विजन असलं पाहिजे? का तालुका जिल्ह्यामध्ये उठून दिसेल आणि राज्यामध्ये उठून दिसेल? नाही, तो कधी उठून दिसेल तर तुम्ही जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्याला जर सगळ्यात जास्त जर आपण सगळ्या गोष्टींनी जर आपण सक्षम बनवलं, आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, दळणवळणाच्या बाबतीत, सगळ्या म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत, तुम्ही जर आज मूलभूत गोष्टीच लोकांना देऊ शकत नसले आणि तुम्ही जर वल्गना करत असले की माझा तालुका फार पुढारलेला आहे, तर आपण मूर्खाच्या नंदनवनात वावरतोय असं माझं मत आहे. म्हणून तुम्हाला जर आपला तालुका जिल्ह्यात नाही राज्यात उठून दिसावा असं वाटत असेल तर तितका विकास त्या तालुक्याचा होणं गरजेचं आहे. मी नाही म्हणत की मी एकटाच विकास करतो, अनेक जण विकास करतात. मी असं नाही म्हणत की मी एकटा खूप काहीतरी मला काही करता येतं, पण त्या अनेक जणांमध्ये माझ्यामध्ये फरक असा आहे की माझ्याकडं काही पद नसताना मी विकास करतो आणि तुमच्याकडे अनेक पद असताना सुद्धा तुम्हाला तितक्या प्रमाणावर विकास करता येत नाही, हे दुर्दैव आहे. हे होते सुजित जावरे पाटील. पद असताना पण तितक्या प्रमाणात विकास करतात आणि त्यांचं शेवटचं वाक्य होतं, मी पद नसताना पण पदाच्या माध्यमातून अनेक कामं केली. या पुढच्या काळामध्ये बोलण्यापेक्षा कामावर कृतीवर भर असेल. मग तालुक्याचा आणि विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. पाणी तर तालुक्यात म्हणजे शहराच्या ठिकाणी आणणारच, त्याच्याबरोबरीनं वीज प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, शेतपाण्यांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या विकासाचा प्रश्न असेल आणि तालुक्याचं काय व्हिजन पाहिजे याबाबत पाटलांनी सविस्तर आपल्याला या माध्यमातून मुलाखत दिली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रात विविध पक्षातील नेत्यांच्या बरोबरीनं आपण चर्चा करून त्यांचं तालुक्याबाबत काय व्हिजन आहे, त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय संकल्पना आहेत, त्यांच्या मनात काय कामाबाबत विचार आहेत, हे आपण या अनुषंगाने पाहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीची रणधुमाळी सुरूच आहे. विविध पक्षातील नेत्यांच्या आपण अशा प्रकारे मुलाखती घेत राहू. तुम्ही सर्वजण पाहत राहा आमच्या या मुलाखतींचा सिलसिला. नवीन काही आपल्याला संकल्पना असतील तर पाठवा, प्रश्न विचारा आणि आपल्या गावचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं व्हिजन या नेत्यांच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी तुम्ही सहभागी व्हा. धन्यवाद पाटील. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.